जय महाराष्ट्र मंडळी, मी दिनेश गायकवाड स्वागत करतो आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डॅनी क्रिएशन 512। तर मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे शिवसमर्थगड पाहायला। चिपळूण पासून अगदी 25 किलोमीटरच्या अंतरावरती हा गड आहे आणि सावर्डे हे गाव आहे, तिथून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती हा शिवसमर्थगड आहे। शिवसमर्थगड छत्रपती शिवाजी महाराजांची दंतकथा सांगणारा हा गड आहे। श्री दिगंबरदास महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य डेरवण येथे शिवसमर्थगडाच्या रूपात पुनर्निर्माण केले। या शिवसमर्थगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील खूप महत्त्वाचे प्रसंग असतील। हे सर्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टी आपल्याला शिल्पाकृतीमध्ये दाखवल्या आहेत। शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग असेल, शिवराज्याभिषेकाचा प्रसंग असेल, जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांना आणि छत्रपती संभाजीराजे यांना आशीर्वाद देताना अनेक प्रसंग शिल्पांच्या माध्यमातून हुबेहूब कोरले आहेत। हे आहे शिवसमर्थ मंदिर। व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवेन की श्री क्षेत्र डेरवण येथे अशा हुबेहूब कलाकृती शिल्प खतरनाक असे कोरले आहेत मित्रांनो, सुंदररित्या। मंडळी, तुम्ही नक्की या शिवसमर्थगडाला भेट द्या। पूर्ण आपल्याला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा कळेल। सरदार आहे आणि मावळे आहेत, त्यांच्या हातात भाले आहे, असं वाटतं आहे। त्यांच्या चेहऱ्यावर जे हावभाव आहेत अगदी जिवंत असल्यासारखे वाटतात। रंगीत कपडे घातलेले सरदार मावळे यांच्या डोळे पाहून तुम्ही पाहताल ना, तर तुम्हाला असं वाटेल की खरंच जबरदस्त अशी कलाकृती कोरली आहे। खूप सुंदर शिल्पी आपल्याला या शिवसमर्थगडावर पाहायला मिळतात। तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ? तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे कोयना धरण बघायला। तर मित्रांनो, शेवटपर्यंत ही व्हिडिओ पहा। या परिसरात मित्रांनो आम्ही अचानकच भेट दिली, कारण का जाता जाता चाललेलो तर सगळे म्हणले की चला कोयना धरण बघून जाऊया। हे सगळं अनप्लॅन होतं, त्यामुळे मित्रांनो खूप भारी वाटतंय की सगळ्या अनप्लॅन गोष्टी आपल्याला सक्सेसफुल होतात। सगळ्या अनप्लॅन केलेल्या गोष्टी खूप भारी परिसर आहे मित्रांनो कोयना धरणाचा। मंडळी, आपल्याला कोयना धरणी आपल्याला फक्त आणि फक्त अक्षय जाधवमुळे आपल्याला पाहायला मिळालं, कारण का त्याने जर फोर्स नसता केला तर आपण इथं थांबलो नसतो। परंतु मित्रांनो, खूप भारी प्रसंग आला की इथे थांबण्याचा। आपण आता इथं आलोय म्हटल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कोयना धरणाबद्दल। कोयना नगरचे स्थान तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रामधील पाटण तालुका सातारा जिल्ह्यामध्ये कोयना नगर आहे, तेथे हे कोयना धरणाचा जलाशय हा शिवसागर या नावाने ओळखला जातो। हा जलाशय त्यांच्या निसर्ग संपन्नतेकरता प्रसिद्ध आहे। जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे, तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे। पाणीसाठा मित्रांनो क्षमता 2797.4 दशलक्ष घनमीटर आहे। कोयना धरण बघितलं आणि पुढचा प्रवास चालू केला तर वाटेत मित्रांनो सगळे म्हणले की चला हे सुस्वाद व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कसं आहे ते बघूया। तर मित्रांनो, तिथं गेलो आम्ही त्यांची स्पेशल थाळी ऑर्डर केली। चिकन अनलिमिटेड, मटन अनलिमिटेडची थाळी आम्ही घेतलंच मित्रांनो। काहींनी चिकन घेतलं, काहींनी मटन घेतलं। इथली रुटीन काढला तुकडा त्याचा, डायरेक्ट मटणाच्या सुक्या मटणात बुडावला। बघूया म्हटलं कशी चव लागते मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, खतरनाक अशी चव होती मित्रांनो। हे आहे चिपळूण रोड नियर MSCB पाटण। कसं वाटलं जेवण? कसं वाटलं? इकडे बघतो का, इकडे शिवराज, यश आणि अजिंक्य ताव मारत होती। तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ आवडली नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।